रात्री साधारणतः 9:30ची वेळ 32 वर्षीय विशाल आर्वीकर हा नेहमीप्रमाणे जित्तूर रोडच्या जवळ असलेल्या कमानीजवळ आपल्या मित्राबरोबर निवांतपणे गप्पा मारत बसला होता। विशाल आणि त्याचा मित्र बराच वेळ गप्पा मारत बसले असताना तेव्हा अचानक दोन मोटरसायकल ज्या ठिकाणी विशाल त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत बसल्या होत्या तिथं आल्या। या चौघांनीही तोंडावरती काळे रुमाल बांधले होते। मोटरसायकलवरून आलेल्या तिघांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होते, तर एकाच्या हातामध्ये हातोडा होता। विशालचं लक्ष नसताना त्या चौघापैकी एक जणाने विशालच्या पाठीवरती धारदार शस्त्रांनी हल्ला केला। तेव्हा विशालने पाठीमागं वळून पाहताच चौघांनीही त्याच्यावरती हातात असलेल्या शस्त्रांनी 9:30च्या दरम्यान विशाल आर्वीकर व आर्वी गावातील विलास गणेशराव कदम हल्ली मुकाम एकनाथ नगर करण्यात आले। ते चौघजण विशालला तोपर्यंत मारत होते जोपर्यंत त्याचा जीव जात नव्हता। जेव्हा चौघांना समजलंय विशाल आर्वीकरचा जीव गेलाय तेव्हा ते सर्वजण तिथून पसार झाले। 32 वर्षीय विशाल आर्वीकर नेमका कोण होता आणि त्या चौघांनी त्याला एवढ्या भयंकर पद्धतीने का संपवलं, त्या चौघांचा विशाल बरोबर काय संबंध होता, चला सविस्तर पाहू। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 32 वर्षीय विशालचे साक्षी काकडे या तरुणीबरोबर प्रेम संबंध होते। साक्षी आणि विशाल हे दोघंही लग्न करणार होते, पण त्या अगोदरच चौघांनी विशालचा काटा काढला। त्याचं झालं असं की 15 दिवसापूर्वी विशाल कदम याच्या ओळखीच्या विकी पाष्टे याने विशालची प्रियसी असलेली साक्षी हिला मोबाईलवरती मेसेज केला होता। साक्षीला आलेला मेसेज तिने तिचा प्रियकर विशाल आर्वीकरला दाखवला होता। त्यामुळे विशाल आर्वीकर आणि विशाल विकी पाष्टे या दोघांमध्ये वादही झाला होता। यानंतर विकी पाष्टे, गोविंद पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांनीही विशालच्या घरी जाऊन त्याच्या आईला धमकी दिली होती। आमच्या बहिणीच्या लग्नानंतर आम्ही विशाल आर्वीकरला खतम करून टाकू। ज्याप्रमाणे चौघांनी धमकी दिली होती त्याचप्रमाणे घडलंही तसंच। ही सर्व घटना परभणीच्या जित्तूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे या कमानीजवळ घडली आहे। या भागामध्ये विशाल आर्वीकर हा रात्री 9:30च्या दरम्यान आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसला होता। त्यावेळेस अचानक 4 जण तोंडावरती रुमाल बांधून आले आणि विशालवरती कोयता हातोड्याने वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली। परभणीच्या नांदेडपेठ पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार विशाल आर्वीकर आणि त्याचा एक मित्र गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास जित्तूर रोडवरील ठाकरे कमानीजवळ गप्पा मारत उभा होता। याच वेळेस चौघजण तोंडावरती रुमाल बांधून आले आणि त्याची भयंकर पद्धतीने हत्या केली। 9:30ची वेळ होती आणि सर्व भर रस्त्यामध्ये घडलं, त्यामुळे लोकांनी त्यांचं भांडण मिटवण्याचा प्रयत्नही केला। त्यांच्यापैकी एकाने लोकांना शस्त्र दाखवत धमकावलं, जर मध्ये कोणी आला तर आम्ही त्याला इथेच कापू। मारहाणीमध्ये विशालचा जीव गेलाय हे ते चौघांना समजतात ते तिथून फरार झाले। आजूबाजूला असलेल्या लोकांनी विशालला तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्या संदर्भात पोलिसांनी गोविंद पाष्टे, विकी पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या 4 आरोपीपैकी एका आरोपीला पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलं, तर बाकीचे 3 आरोपी अजूनही फरार आहेत। 32 वर्षीय विशाल आर्वीकरची हत्या प्रेम प्रकरणातून झाली आहे अशी फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी दिली। विशालने स्वतः घरच्यांना सांगितलं होतं, माझ्यावरती प्राणघातक हल्ला होऊ शकतो। अगोदरच विशालला हे माहिती होतं त्याच्यावरती हल्ला होणार आहे, तरी देखील तो त्याचे प्राण वाचू शकला नाही। प्रेम संबंधाचा शेवट भयंकरच ठरतो हे या घटनेवरून सिद्ध होतंय।